नमस्कार मित्रांनो, तिसरी बाजूमध्ये आपलं स्वागत आहे. एक आय एस अधिकारी ज्यांची वारंवार बदली होते. अनेक राजकारणी त्यांच्यावर नाराज पण असतात. त्यांच्या निर्णयावर भरपूर वाद होतात. पण तरी हा अधिकारी कधीच मागे हटत नाही. पण का? बदलीची भीती त्यांना का वाटत नाही? राजकीय दबावासमोर ते झुकत पण नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुकाराम मुंडे कोणालाही का घाबरत नाही? मित्रांनो, महाराष्ट्रात जर एखाद्या आय एस अधिकाऱ्याला सिंह म्हटलं जात असेल, तर हे नाव आहे तुकाराम मुंडे यांचं. आज आपण जाणून घेणार आहोत 5 मोठी कारणं, ज्यामुळे हा अधिकारी कोणाच्याही दबावासमोर झुकत नाही. कारण नंबर 1, प्रामाणिक प्रतिमा. मित्रांनो, जगात सर्वात भीती कशाची वाटते? स्वतःच्या चुकीची वाटते. पण जेव्हा एखादा व्यक्तीच्या आयुष्यात पारदर्शक असतं, तेव्हा त्याला घाबरण्यासारखं फारसं काही उरत नाही. आणि त्यात आपले तुकाराम मुंडे सर यांची ओळख अनेक वर्षापासून कठोर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून केली जात आहे. त्यांच्या कामकाजावर मतभेद असू शकतात, पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अनेक जण आदरानं बोलतात. आणि ज्या व्यक्तीकडे लपवण्यासारखं काही नसतं, त्याला दबावाखाली आणणं खूप कठीण असतं. कारण नंबर 2, नियम सर्वांसाठी सारखेच. तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे त्यांची नियमाबाबतची कठोर भूमिका. समोर सामान्य नागरिक असो, मोठा व्यापारी असो किंवा प्रभावशाली नेता, त्यांचे नियम बदलत नाहीत. म्हणून अनेक वेळा त्यांचे निर्णय वादात सापडले. पण त्यांनी एक गोष्ट कायम ठेवली, व्यक्ती मोठा नाही, नियम मोठे आहेत. जेव्हा एखादा अधिकारी व्यक्तीपेक्षा कायद्याला जास्त महत्त्व देतो, तेव्हा तो कोणाच्याही दबावाला सहज बळी पडत नाही. कारण नंबर 3, बदल्यांची भीती नाही. भारतीय प्रशासनात बदली हे अनेकदा दबावाचं साधन मानलं जातं. पण तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळीच दिसते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांची अनेक वेळा बदली झाली. काहींनी याच्यावर टीका केली, काहींनी त्यांचं कौतुक केलं. पण प्रत्येक वेळी त्यांच्या नव्या ठिकाणी जाऊन पुन्हा काम सुरू केलं. कारण त्यांच्यासाठी पद महत्त्वाचं नसतं, कर्तव्य महत्त्वाचं होतं. आणि ज्याला खुर्ची गमावायची भीती नसते, त्याला घाबरणं खूप कठीण असतं. आणि चौथं कारण आणि सर्वात महत्त्वाचं कारण, ते कधीच कोणाच्या पार्टीमध्ये जात नाहीत. त्यांनी दिलेल्या एका न्यूज बाईटमध्ये त्यांनी सांगितलेलं आपला, की ज्यांचं मीठ खाल्लं, त्याच्या मिठाला जगावं लागतं. काही नियम त्यांच्यासाठी शिथिल करावं लागतात. त्यासाठी ते कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही. कोणत्याही ठेकेदाराच्या पार्टीमध्ये ते दिसत नाही. कारण त्यांना माहीत आहे, जर पार्टीमध्ये गेलं तर त्याचे हित संबंध जपावे लागतात. 5वं कारण, जनतेचा विश्वास. तुकाराम मुंडे यांचे अनेक निर्णय चर्चेचे विषय ठरले. पण त्याच वेळी सामान्य जनतेत त्यांचा मोठा पाठिंबा मिळालेला दिसतो. कारण अनेक लोकांना असं वाटतं, की हा अधिकारी निदान नियमानुसार चालण्याचा प्रयत्न तर करतो. जेव्हा लोकांचा विश्वास तुमच्या पाठीशी असतो, तेव्हा मोठ्या दबावालाही समोर जाण्याचं बळ मिळतं. आणि कदाचित हाच शब्द आणि हीच ताकद त्यांना सतत पुढे चालण्यास मदत करते. मित्रांनो, प्रत्येकाला लोकप्रिय व्हायचं असतं, प्रत्येकाला सर्वांना खुश ठेवायचं असतं. पण इतिहासात तेच लोक रक्षात राहतात, जे लोक योग्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी उभे राहतात. तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाशी प्रत्येकजण सहमत असेल असंच नाही. त्यांच्यावर टीका पण झाली. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा प्रयत्न करतात आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. तर मित्रांनो, तुकाराम मुंडे कोणालाही घाबरत नाही. याचं कारण त्यांची सत्ता नाही, त्यांचं पद नाही किंवा त्यांचं नावही नाही. त्यांची खरी ताकद आहे त्यांचा प्रामाणिकपणा, नियमांवरचा विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य निभावण्याची तयारी. म्हणून आजही तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. आता तुम्ही सांगा, तुमच्या मते तुकाराम मुंडे खरोखरच महाराष्ट्राचे सिंघम आहेत का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.